राजकारणात काहीही अशक्य नाहीये हे गेल्या काही वर्षांपासून वारंवार सिद्ध होत आलंय। विधानसभेत एकमेकांविरोधात लढलेले नेते नगर परिषदेच्या निवडणुकीत एकत्र आले। दोन्ही विरोधकांनी नगर परिषदेत जुळवून घेतलं आणि तेव्हाच ठरवून टाकलं की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। मी बोलत आहे भारतीय जनता पक्षात आज झालेल्या एका प्रवेशाबद्दल। मंत्री हसन मुश्रीफ यांचे विरोधक समरजित घाटगे यांनी भाजपात प्रवेश केलाय। आगामी विधान परिषदेच्या आधी झालेल्या या पक्ष प्रवेशानं समरजित घाटगे चर्चेत आलेत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे आणि आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। आपण आज बोलणार आहोत ते कोल्हापूरमधील कागल या विधानसभा मतदारसंघातील समरजित घाटगे यांच्या घर वापसीबद्दल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपात आज प्रवेश केला। 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले, मात्र मुश्रीफांना चितपट करणं त्यांना शक्य झालं नाही। आता याच समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय। आगामी विधान परिषदेच्या आधी झालेला हा पक्ष प्रवेश लक्षवेधी ठरतोय। समरजित घाटगेंनी 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी बदल हवा तर आमदार नवा असा प्रचार कागल मतदारसंघात सुरू केला होता। महायुतीमध्ये कागल मतदारसंघ हा हसन मुश्रीफांना सुटणार हे स्पष्ट असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे ब्लू आय बॉय असलेले समरजित घाटगेंनी 3 सप्टेंबर 2024 रोजी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली होती। त्यांच्या या पक्ष प्रवेशाला स्वतः शरद पवार उपस्थित होते। कागलमधील प्रसिद्ध गैबी चौकात हा प्रवेश सोहळा झाला होता। पवारांच्या राष्ट्रवादीचे घाटगे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्यात रंगतदार लढत झाली। मुश्रीफांना 1,45,269 मतं मिळाली, तर घाटगेंनी त्यांना तोडीस तोड टक्कर देत 1,33,688 मतं मिळवली होती। 11,581 मतांनी समरजित घाटगेंचा पराभव झाला। समरजित घाटगेंची ओळख फक्त भाजपचे नेते एवढीच नाही, तर समरजित सिंग विक्रमसिंग घाटगे हे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे आहेत। थेट शाहू महाराजांशी त्यांचं नातं आहे। समरजित हे व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि श्री छत्रपती शाहू दूध आणि ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष आहेत। पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे ते माजी सभापती देखील राहिलेत। श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देखील आहेत। राजे विक्रमसिंग घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं कागल आणि एकूणच कोल्हापूर परिसरात सामाजिक काम आहे। कागल तालुक्यातील सहकार, उद्योग, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रात त्यांचं काम आहे। तसेच कागल नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्येही ते विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी राहिलेत। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं। या माध्यमातून जिल्ह्यात त्यांचं चांगलं नेटवर्क देखील उभं राहिलं। कोल्हापूरच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाला पोहोचवण्यात समरजित घाटगे यांचा वाटा मोठा राहिलेला आहे। त्यांच्या घरवापसीनं भाजपला मतदारसंघात पुन्हा एकदा बळ मिळणार आहे। मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचं टायमिंग याचीच सध्या जोरदार चर्चा होतीये। मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत। त्याआधी समरजित यांनी केलेला भाजप प्रवेश हा बराच बोलका आहे। कागलमध्ये त्यांनी मुश्रीफांसोबत आता जुळवून घेतलंय, त्यामुळे महायुतीत त्यांना कोणी विरोधक देखील नाहीये। मात्र सतेज पाटील यांनी त्यांच्या प्रवेशावर केलेली टिप्पणी ही तेवढीच महत्त्वाची आहे। भाजपची गाडी पूर्ण भरलेली आहे, काही लोक खिडकीत लोंबकळत आहेत। तेव्हा भाजपच्या गाडीत चढलेल्या समरजित यांना विधान परिषदेचं तिकीट मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच राजकीय बातम्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला विसरू नका। धन्यवाद।